नसरापूर प्रकरणी आज पुणे सत्र न्यायालयाने निकाल दिलाय। आरोपी भीमराव कांबळेला मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे। 1 मे रोजी पुण्यातल्या नसरापूरमध्ये 65 वर्षीय नराधम भीमराव कांबळेनं 3 वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार करून तिची हत्या केली होती। या प्रकरणानंतर संपूर्ण राज्यामध्ये संतापाची लाट उसळली होती। आरोपीला कठोरात कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी सर्व स्तरातून करण्यात येत होती। या प्रकरणी सरकारने एसआयटी स्थापन करून प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवण्याचं आश्वासन दिलं होतं। त्यानंतर मे महिन्यामध्ये या प्रकरणाची सुनावणी सुरू झाली। अवघ्या 60 दिवसांमध्ये या प्रकरणाची सुनावणी पार पडली असून कोर्टानं नराधमाला फाशीची शिक्षा सुनावली आहे। तर नसरापूरच्या निकालावर विशेष सरकारी वकील अजय मिसार यांनी काय प्रतिक्रिया दिली आपण बघूया। प्रॉसिक्युशनचा युक्तिवाद असा होता की हा जो आरोपी आहे ज्याचं वय 65 वर्ष आहे त्यांनी 3 वर्षाच्या बालिकेवर हे अत्याचार केलेले आहे। हे प्री प्लॅन्ड कॉन्स्पिरसी होती आरोपीची। आरोपी घटनेच्या काही दिवस आधी त्या गावात जाऊन राहिला। ही बालिका तिच्या केवळ आजीसोबत राहते आहे हे आरोपीने पडताळून बघितलं। आरोपीने जागेची रेकी केली। आरोपीने घटनास्थळ हे निश्चित केलं, तिथे त्याचं सामान नेऊन ठेवलं आणि आरोपी काही दिवस वास्तव्यास तिथे गेला। त्यानंतर आरोपीने अतिशय थंड डोक्याने लहान मुलीला गाईचं वासरू दाखवतो हे सांगून त्या घटनास्थळाकडे नेलं। जाताना तिला गाठीशेवचं आमिष दाखवलं, गाठीशेव दिली आणि तिथे नेऊन ह्या बालिकेवर अत्याचार केले। मेहरबान कोर्टाने आज या 12च्या 12 केस लॉचा जिस्ट हा वाचून दाखवला। या जिस्टमध्ये जे फॅक्ट्स आहेत त्या फॅक्ट्स ह्या केसला कशा लागू होतात याबद्दल सविस्तर भाष्य केलेलं आहे आणि ह्या आरोपीला आज एकूण 3 गुन्ह्यांमध्ये मृत्यूदंड ठोठावलेला आहे। भीमराव कांबळे आता फासावर लटकायचं ह्या शब्दात कोर्टाने कन्क्लूड केलेला आहे। हा अतिशय ऐतिहासिक खटला ठरेल। आणि सध्या संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांची पालखी मार्गस्थ होते आहे। मंत्री गिरीश महाजन याचं सध्या